नमस्कार. आज आपण बुलढाण्यातल्या द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण शिक्षण फाउंडेशनच्या राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात आलेलो आहोत. ही विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने भारताची दिशा ठरणार आहे. हीच आशा आहे भारताला एक वेगळ्या मार्गावर नेऊन ठेवणारी आणि हेच विद्यार्थी आहेत भारताला आर्थिक महासत्ताक बनवणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा शर्मा, सहाय्यक व्यवस्थापक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क सगळा माध्यम समूह नागपूर. आज आपण या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहोत की निवडणुकीमध्ये कशा प्रकारचे मुद्दे असायला हवे, निवडणुकीच्या उमेदवारी फॉर्म भरताना कशा प्रकारचा आपला मॅनिफेस्टो जाहीरनामा असायला हवा. आज राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, यांच्यासोबत चर्चा करू. मित्रा, तुझं नाव काय? माझं नाव प्रफुल्ल राठोड आहे. मी प्रॉपर खामगावचा आहे. इथे कॉलेजमध्ये शिकतो. इलेक्ट्रिकल ही माझी ब्रांच आहे, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला. जसं सर बोलले की इलेक्शन कसं असायला पाहिजे किंवा इलेक्शनमध्ये आपण कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, इलेक्शनचे काय समोर जाऊन तुम्हाला फायदे आहेत ते विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या याने आपण समजून सांगितलं पाहिजे, हे सरांनी आम्हाला समजून सांगितलेलंच आहे. आमचं स्पेशली मत आहे की आतापर्यंत महाराष्ट्रातच बोलू किंवा बुलढाणा जिल्हाच नाही तर ओव्हरऑल महाराष्ट्राची मी गोष्ट करतो. खूप ठिकाणी हे माहीत नाही की इलेक्शन म्हणजे हे स्टुडंट पातळीवर काय आहे. तर तर सरांनी आम्हाला सांगितलं की कोणत्या प्रकारे इलेक्शन आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल, तुमची पोझिशन काय असणार, तुम्ही त्या पोझिशनवर गेल्यानंतर तुम्ही कोणकोणते काम करू शकता, कोणत्या प्रकारे कामांना हँडल करू शकता, विद्यार्थ्यांशी कसे कॉन्टॅक्ट तुमचे बिल्डअप होणार, तसेच मोठमोठ्या अधिकाऱ्यांसोबत तुमचं कसं कॉन्टॅक्ट बिल्डअप होऊ शकते, हे सरांनी आम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे.